आरोग्य मिशनचे जेव्हा संचालक होते त्यावेळी आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत यांच्यासोबत त्यांचा खटका उडालेला होता। विशेषतः तानाजी सावंत यांचं असं म्हणणं होतं की ते माझे फोन घेत नाहीत, कुठलाही रिस्पॉन्स करत नाहीत, त्यानंतर कॉलबॅक करत नाहीत। इतकंच काय तर मंत्र्याला जी काही म्हणजे त्यांना जे म्हणायचं होतं की जे प्रोटोकॉलनुसार सो कॉल्ड अधिकारी करतात तर असा कुठल्याही पद्धतीचा प्रोटोकॉल जो आहे तो मुंडे फॉलो करत नाही असं तानाजी सावंतांचं म्हणणं होतं। आणि त्याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना एक मोठं पत्र लिहिलेलं होतं। म्हणजे कर्मचाऱ्यांबाबत त्यांची भूमिका फारशी चांगली नाहीत, आशा वर्करांना ते रिस्पेक्ट देत नाहीत, त्यांच्या मीटिंग्स घेत नाहीत वगैरे वगैरे असे काही मुद्दे मांडलेले होते। आणि त्यानंतर त्यांची तिथून सुद्धा बदली झालेली बघायला मिळालेली होती। या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे पुण्यामध्ये ते PMPMLला होते तेव्हा दररोज 6 लाख प्रवासी साधारणपणे PMPMLमधनं प्रवास करायचे, पण मुंडेंनी मात्र 9 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत ही संख्या नेली होती। आणि कुठेतरी PMPचा कारभार जो आहे तो सुधारण्याचा प्रयत्न केला होता। इतकंच नाही तर जे ड्रायव्हर स्टॉपवरती गाडी थांबवत नाही तर त्या ड्रायव्हरवरती सुद्धा कारवाई केलेली होती। वेळेत बसेस न निघणं त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली होती। प्रत्येक बस ही स्टॉपवरतीच थांबायला हवी अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं। महिलांसाठी एक दिवस मोफत प्रवास अशा अनेक योजना ज्या आहेत त्या आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। दिव्यांग कल्याण सचिव जेव्हा ते झाले तेव्हा खरंच एखाद्या अधिकाऱ्याने आपलं जे काही अपंगाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे तर त्याची पडताळणी त्यांनी अत्यंत काय म्हणू शकतो आपण त्याला कडक पद्धतीने ती सगळी सुरू केली आणि त्यातनं सुद्धा काही प्रकरणं समोर आली। त्यामुळे तुकाराम मुंडेंचं जे काम होतं ते जिथे जिथे गेले, मी जसं मगाशी म्हटलं तसं की जवळपास त्यांच्या 24 बदल्या झालेल्या आहेत, पण प्रत्येक बदलीमध्ये तिथले जे तिथली व्यवस्था होती, जे त्या व्यवस्थेमध्ये सरावलेले होते आणि जे त्या व्यवस्थेचा फायदा घेत होते, तिथे प्रत्येक वेळी तुकाराम मुंडे हे त्यांना रुचले नाहीत किंवा ते तिथे ते सेटलमेंट जे आहे तिथे मोडू बघत होते आणि त्यानंतर त्यांचे वाद झालेले बघायला मिळाले। नागपूरमध्ये सुद्धा स्थानिक आमदारांशी त्यांचे वाद झालेले आहेत। त्यामुळे आता तिथे काय होणार हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे।